नमस्कार मैत्रिणींनो, मित्रांनो, आपण आज 2010ची ही प्रश्नपत्रिका पाहणार आहे मिडवायफरी आणि गायनोकॉलॉजीची। चला तर मग आपण त्याच्या रिकाम्या जागा पाहूया। सर्वसाधारण गर्भधारणेची कालावधी टिंबटिंब आठवडे आहे। इंजेक्शन मेथार्जिन हे मातेला जर टिंबटिंब रोग असेल तर प्रसूती पश्चात दिले जात नाही। टिंबटिंबमुळे गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत योनीतून कारणरहित वेदनारहित रक्तस्राव होतो। पॅप स्मिअर ही तपासणी टिंबटिंब परीक्षाकरता करतात। स्त्री कटीर टिंबटिंब कटीर असे म्हणतात। जोड्या लावूया पाहूया आपण। गर्भाशय विदरण, सतत गर्भपात, भ्रूण आणि मेगालोब्लास्टिक रक्तक्षय, नवजात अर्भकाच्या कावीळ। तर इकडं आहे मेंटो वर्टिकल डायमीटर, फॉलिक ॲसिड, रुद्रप्रसूती, शिरोडकर स्टिच, मृतगर्भ आणि फेटोथेरपी। तर चुकी बरोबर पाहूया आपण। गर्भाच्या नाळेमध्ये 2 नीला 1 रोहिणी असते। गर्भमस्तक पूर्ववत जागेवर येणे ही प्रसूतीची वेळी गर्भमस्तक अंतर्गत फिरल्यामुळे होतो। गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत कसलीही औषधे शक्यतो टाळावीत। अल्ट्रासोनोग्राफी गरोदरपणात करणे धोकादायक असते। जरायू दर्शनामध्ये जरायू हा गर्भाशयाच्या वरच्या भागात रुजलेला असतो। तर आता आपण व्याख्या लिहा पाहूया। प्लासेंटा प्रिविया, नंतर डेसिडुआ, ॲम्नोरिया, इनकम्प्लीट ऑर्स आणि क्लोजमा। फरक स्पष्ट करा पाहूया। गर्भाशयाच्या बाहेर गर्भधारणा व द्राक्षागर्भ, गर्भोदक व कमी गर्भोदक, चिमटा लावून प्रसूती व व्हॅक्यूम लावून प्रसूती, अपूर्ण गर्भपात, पूर्ण गर्भपात। टिपा लिहा। नवजात शिशूची जन्मल्याबरोबर काळजी, प्रसूती पश्चात जंतुदोष, जरायूचे कार्य, थ्रेटनड गर्भपात। पार्टोग्राफ। प्रश्न 4 पाहूया आपण। 15 मार्काचा प्रश्न असतो हा। रेश्मा प्रथम गर्भिणी 30 वर्ष वयाची असून तिला स्त्रीरोग कक्षामध्ये पोटात तीव्र दुखत असल्याने दाखल केले आहे। तिची गेल्या महिन्यातच मासिक पाळी चुकली आहे। खालील प्रश्नाची उत्तरे लिहा। एक्टोपिक प्रेग्नेन्सीची व्याख्या लिहा। एक्टोपिक प्रेग्नेन्सीचे चिन्ह व लक्षणे कोणती? एक्टोपिक प्रेग्नेन्सी निदान करण्यासाठी कोणत्या तपासण्या केल्या जातात? रेश्मा यांनी व्यवस्थापक व शस्त्रक्रिया पूर्वी व शस्त्रक्रिया पश्चात परिचर्या लिहा। रेश्मा यांना कुटुंब नियोजनाचा काय सल्ला द्याल? त्याच्या 4थ्या प्रश्नामध्ये ऑरचा एक प्रश्न असतो। श्रीमती निर्मला बेदी 26 वर्षाची पूर्ण दिवसाची प्रथम प्रसव प्रसूती कक्षात दाखल झालेली आहेत। खालील प्रश्नाची उत्तरे लिहा। स्वाभाविक प्रसूतीची व्याख्या लिहा। स्वाभाविक प्रसूतीची अवस्था लिहा। स्वाभाविक प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेचे चिन्ह व लक्षणे लिहा। निर्मला बेदी प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेमध्ये कशी काळजी घ्याल? प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेत होणाऱ्या विपरीत परिणामाची माहिती लिहा। लास्टचा प्रश्न असतो त्याला ऑरमध्ये नसतात, तो पण 10 मार्काचा प्रश्न आहे। श्रीमती स्नेहाने 4 वर्षापूर्वी लग्न झालेले असून तिला मूल होत नाही म्हणून तपासण्या करण्यासाठी स्त्रीरोग कक्षात भरती केलेली आहेत। खालील प्रश्नाची उत्तरे लिहा। वंध्यत्व व्याख्या लिहा। वंध्यत्वाचे प्रकार लिहा। स्त्रियांमध्ये वंध्यत्व येण्याची कारणाची यादी लिहा। श्रीमती स्नेहा यांच्या कोणत्या तपासण्या कराल ते लिहा। वंध्यत्वाचे व्यवस्थापन लिहा।